पुण्यातील गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत। मोहोळच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली होती। आता या खुनामध्ये गुंड विठ्ठल शेलार आणि रामदास मारणेसह 10 आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलंय। पनवेल पोलिसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत या आरोपींना अटक केली आहे। यांना आता पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। मोहोळच्या हत्येचा कट रचणारा कोण आहे विठ्ठल शेलार हेच आपण समजावून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये। नमस्कार, मी राहुल गायकवाड, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली होती। हल्लेखोरांनी मोहोळवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती। मोहोळच्या गँगमध्येच असलेल्या मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी मोहोळचा खून केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं होतं। आता या हत्याकांडामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत। या प्रकरणात पोलिसांनी या हत्येतील मास्टरमाइंड असलेल्या विठ्ठल शेलार याला अटक केली आहे। पनवेलमध्ये पोलिसांनी सापळा रचत शेलारला अटक केली आहे। या अटकेमुळे मोहोळ आणि शेलार गँगमधील जुना वाद आता समोर आला आहे। विठ्ठल शेलार हा मूळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावाचा रहिवासी आहे। त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणीचे गुन्हे अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती। यापूर्वी तो गणेश मारणे गँगसाठी काम करत होता। पिंट्या मारणे याचा खून झाल्यानंतर शेलारने आपलं नेटवर्क तयार करायला सुरुवात केली। 2017 मध्ये शेलारची जामिनावर सुटका करण्यात आली होती। त्यानंतर शेलारने भाजपमध्ये प्रवेश केला होता। पुण्याचे त्यावेळचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता। त्यानंतर शेलारची भाजपच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी देखील नियुक्ती करण्यात आली होती। शेलारच्या भाजप प्रवेशानंतर जोरदार टीका देखील झाली होती। शरद मोहोळचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढलं होतं। कंपन्यांमधील कंत्राट घेण्यावरून मोहोळ आणि शेलार यांच्यात कुरबुरी सुरू असल्याचं समोर आलं आहे। मोहोळच्या खुनानंतर विठ्ठल शेलार हा पोलिसांच्या रडारवर होता। अखेर पोलिसांनी पनवेलमध्ये सापळा रचून विठ्ठल शेलारला अटक केली आहे। विठ्ठल शेलारसह त्याचा साथीदार रामदास मारणे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। आता पोलीस तपासामध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान मोहोळच्या खुनानंतर पुण्यात पुन्हा एकदा टोळी युद्ध सुरू होतं की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते। मोहोळच्या खुनानंतर नितेश राणे यांनी मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ हिची भेट घेतली होती। त्यामुळे देखील अनेक प्रश्न विचारले जात होते। दुसरीकडे शरद मोहोळच्या खुनानंतर त्याचे फ्लेक्स देखील पुण्यात ठिकठिकाणी लागल्याचं समोर आलं होतं। आता शरद मोहोळच्या हत्येतील मास्टरमाइंड पकडल्या गेल्याने त्याने मोहोळच्या हत्येचा प्लॅन का आखला होता हे समोर येऊ शकणार आहे। दरम्यान जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या प्रकरणामध्ये पुढे काय होतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।